नमस्कार दोस्तों एक और नए वीडियो में आप सभी का बहुत बहुत स्वागत है। दोस्तों सोलापुर महाराष्ट्र में एनएसी टीम ने एक बड़ी सभा का आयोजन किया। जैसा कि आप तस्वीर में देख सकते हैं, कमांडर अशोक रावत जी ने जोरदार तरीके से ईपीएस 95 पेंशनरों के साथ नारे दिए। रस्ते रोखले, जेलमध्ये आम्हाला 2 वेळ नेलं, पकडून नेलं, पालन करून घेतच नेलं, हे सगळं झालेलं आहे. पण सबुरी का फल मिळणार होता है. तुमची पेन्शन येत्या 2 महिन्यात वाढलीच पाहिजे. और कमांडर अशोक रावत जी ने बताया कि ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन में वृद्धि बहुत जल्द होने जा रही है। फरवरी मार्च तक ईपीएस 95 पेंशनरों की पेंशन में वृद्धि हो जाएगी, ऐसा श्रम मंत्री मनसुख मांडविया जी ने आश्वासन दिया है। देख सकते हैं, कमांडर अशोक रावत जी नए साल के मौके पर यानी 1 जनवरी 2025 को भी सोलापुर महाराष्ट्र में पेंशनरों को संबोधित किया और पेंशनरों को जागरूक किया। आपल्या सर्वांनी खूप कष्ट भोगले. आयुष्यात काम करताना, कुटुंब वाढवताना, मुलांना शिकवताना पासनं करून आपण आयुष्य काढलं. दर महिन्याला पेन्शनसाठी पैसे भरले आणि शेवटी आपली पाळी पेन्शन घ्यायची आल्यावर आपल्या हातावर तुरी दिल्या. बरोबर आहे का चूक आहे? आणि त्यामुळं आपलं जे म्हातारपण आहे, रिटायरमेंट नंतरची जी लाईफ आहे, ते आयुष्य आहे, ते नासवून टाकण्याचं काम या क्रूर व्यवस्थेने केलेलं आहे, या क्रूर सिस्टमने केलं आहे. मी कुणा एका गव्हर्नमेंटला म्हणणार नाही, कारण 95 पासून सगळ्यांचेच गव्हर्नमेंट आले, पण हा विषय टाकला गेला आणि इकडे कोणाचंही लक्ष कोणत्याही प्रकारचं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्याला हा संघर्ष उभा करावा लागला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण विविध क्षेत्रातले लोक आहेत, विविध भाषा बोलणारे लोक आहेत, विविध राज्यातले लोक आहेत. या सर्वांनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि आपण या सिस्टमला, या व्यवस्थेला झुकण्यासाठी भाग पाडणारे तुम्ही लक्षात. आपले प्रयत्न पाहून, आपल्या लोकांचा जोश पाहून हे आंदोलन खरं म्हणजे रावल साहेब एक करुणामयी आंदोलन. हे आंदोलन काही तोडफोडीचं, दादागिरीचं, ताकद दाखवण्याचं आंदोलन नाहीये. या आंदोलनाला एक कारुण्याची झालर आहे. आमच्या म्हातारपणात आमचाच पैसा आमच्या कामी येणार नाही आणि तुम्ही दाबून बसणार, दुसऱ्यांना वाटणार. या ज्या आपल्या मनातल्या खटखटत्या भावना होत्या त्या या आंदोलनाने दाखवल्या. त्याची दखल घेतल्या गेली आणि आदरणीय पंतप्रधानांनी 2 वेळा आपल्याला चर्चेसाठी बोलावलं. आणि पहिल्या वेळेस जेव्हा अर्धा तास चर्चा झाली, मी बोलत होतो आणि अर्धा तास ते ऐकत होते. ते एक शब्दही बोलले नाही. पण ते बोलणं झाल्यानंतर जेव्हा आपले महासचिव 1.5 वर्षांनी म्हटलं, सर आपने तो बोला था, मुझे याद है, मैं आपका काम करने वाला हूँ, लेकिन इसमें ब्युरोक्रेटिक हैजल्स होती है. ये आपले प्रशासक असतात, प्रशासकीय अधिकारी, त्यांच्या बाजूनी बऱ्याच अडचणी असतात. तुमच्या तहसील ऑफिसमध्ये या टेबलावरती पहिले शेजारच्या टेबलावर जायला 2 महिने लागतात. बरोबर आहे की चूक आहे? मग त्या दिल्लीतले टेबल याच्यापेक्षा मोठे आहेत आणि फाईल पण मोठे आहेत. ती फाईल याच्या टेबलावरून दुसऱ्या टेबलवर जाईपर्यंत तिला पंख नसतात, पाय नसतात, ती सरपटत जाते. इतकं कठीण आहे. एकाच ठिकाणी 2 कक्षाधिकारी असे मध्ये असं लावलेलं इकडे येतो, पण इथून तिथं फाईलला जाता येत नाही. तिला खूप टकरावं लागतं. त्यामुळे आपल्याला उशीर झालेला आहे आणि ते मान्य आहे, सरकारलाही मान्य आहे. आपलं म्हणणं काय, आज 78 लाख पेन्शनरांपैकी 20 लाख पेन्शनर्स विधवा आहे किंवा विधुर आहे. याचा अर्थ 20 लाख लोक मेले.
190 ते 200 लोक आहेत रोज. त्यामुळं आपल्याला घाई आणि म्हणून हे आपण आंदोलन अनेक वेळेस तीव्र केलं. अनेक वेळेस आपण अर्धनग्न आंदोलन केलं, आमरण उपोषण केलं, मुंडन आंदोलन केलं, या EPF मडं दिलं, घरासमोरून दिलं, सगळेच प्रकार केले. रस्ते रोखले, जेलमध्ये आम्हाला 2 वेळ दिलं, पकडून दिलं, पालन करून घेतच नेलं. हे सगळं झालेलं आहे. पण सबुरी का फल मिळणार होता तुमची पेन्शन येत्या 2 महिन्यात वाढलीच पाहिजे. आणि ती पण आपल्या मागणी एवढी वाढलीच पाहिजे. पंतप्रधानांना 2 वेळ भेटल्यानंतर आम्ही आदरणीय निर्मला सीतारामनजी ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांना 2 वेळ भेटलो. पहिल्या वेळेस अर्धा तास चर्चा झाली. त्यावेळेस माझ्यासोबत आदरणीय हेमा मालिनीजी होत्या, आदरणीय जितेंद्र सिंगजी जे PM होते, राज्यमंत्री होते. पंतप्रधानांनी त्यांना पाठवलं. यांना कोणाची भेट घेतली ना मला यांच्यासोबत. आमचे आपले महासचिव होते वीरेंद्र सिंगजी, PN पाटील साहेब होते. आमची अर्धा तास चर्चा झाली, पण त्यात काही निष्कर्ष निघाला नाही. जुनी गोष्ट. आता मागच्या महिन्यात 1-1.5 महिन्यापूर्वी वित्तमंत्र्यांनी आम्हाला बोलावलं. आमचं तिथे प्रेझेंटेशन झालं. त्यात आमच्या ताई साहेब पण होत्या. महिला आवश्यक आहे, पुढची महिला आहे तर हमारे पास भी 2 महिला आहे. म्हणून आम्ही तिथे गेलो. आमचे वीरेंद्र सिंगजी होते, तरी मंडळ 5-7 होतो. 1952 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा कायदेमंत्री होते तेव्हा त्यांनी काही कामगार सुधार केले होते. सुट्टी आठवड्यातून 1 वेळ, वर्किंग अवर्स 8 तास करणे, प्रेग्नन्सी लिव्ह महिलांना, इथे माहिती त्यांनी कामगारांनी कामं केले. पण त्यावेळेसही पेन्शन नव्हती. त्यानंतर 71 मध्ये फॅमिली पेन्शन सुरू झाली की नवरा मेला की बायकोला 2 रुपये मिळणार. 2 रुपयासाठी नवरा मेला की बायकोला 2 रुपये 5 रुपये मिळतात. 95 मध्ये ही स्कीम आली. त्याची पूर्ण रंगली जोड लागली. त्यांना म्हटलं मंत्री महोदय तुम्ही आणि आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी जर हे काम केलं तर कामगार विश्वास तुमचं नाव सुवर्ण अक्षरानं लिहिलं. जे आतापर्यंत सरकार करू शकली नाही ते तुम्ही जर केलं, आमच्याच पैशातून करायचं आहे, तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून हा प्रयत्न होऊया की हे काम झालं. त्यांनी मान्य केलं. दुसरी गोष्ट त्यांना आपण सांगितलं, म्हटलं तुम्ही पैशाची चिंता करू नका, आम्ही मुंग्या आहे. आम्ही ठरवलं तर हा फंड देशात नाही, विश्वास सगळ्यात मोठा फंड करून टाका. ते म्हणाले कसं आपलं असं नाही, आपण कुठेही म्हणतो असं नाहीये, त्याच्या मागे कारण आहे. त्यांना म्हटलं आज तुमच्या या स्कीममध्ये कॉन्ट्रीब्युशन करणाऱ्या कामगारांची संख्या देशात आहे 7.5 करोड. बरोबर, 7.5 कोटी लोक इंडस्ट्रीमध्ये काम करून पैसे देतात अंशदान. आणि लोकसभेच्या आकडेप्रमाणे देशामध्ये इंडस्ट्रियल वर्कर्सची टोटल संख्या आहे 29.83 करोड, म्हणजे जवळपास 30 करोड. चौपट 7.5 गुणिले 4 बरोबर 30. आमची संघटना दिवसरात्र काम करेल म्हणलं साहेब. आम्हाला सवय लागेल घरचं जाऊन मामाच्या पत्रावर आम्ही काम करू आणि या सगळ्या कामगारांना या सुरक्षिततेच्या याच्यात आणू, जेणेकरून त्यांचं भारतातून सुरक्षित राहील आणि जेणेकरून तुमचा फंड प्रचंड वाढेल. तुम्ही तुमची चिंता करू नका. पण आज रोजी या लोकांनी सोडवाल तरच ते शक्य आहे. आज रोजी तुम्ही जर हे सुरू केलं तर तुमचा जो ग्राफ आहे तो टेम्पररी 2 वर्षासाठी असा थोडा खाली नाही, नंतर सरसर होत जाईल. त्यांच्या लक्षात आलं. ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये आकडे होते, गोष्टी सोप्या करून सांगतो तुम्हाला. एकंदरीत मंत्री महोदय खुश होते आणि आपलं काम होणार आहे याची शक्यता
पण एक लक्षात ठेवा, हा संघर्ष आहे, याच्यामध्ये आपल्याला विश्वास ठेवून गुपचूप बसणं शक्य नाही. बरोबर आहे का? म्हणून संघटनेची भूमिका ही आहे की सर्व नेते मंडळींना सांगू इच्छितो की तलवार आहे ना, ती आपण मॅनात टाकली पण पूर्ण मॅन गेलेली नाही. तलवारीची मूठ हँडल आपल्या दुसऱ्या हातात अशी उभे काम झालं तर पूर्ण मॅन करून त्यांच्या पाया करू. बरोबर आहे? नाही झालं तर तलवार उचलायला किती वेळ लागतो लगेच. बरोबर आहे? ही भूमिका आपण ठेवणार आहे. कमांडर अशोक रावत जी ने बताया कि जब तक EPS 95 पेंशनरों के खाते में पैसे नहीं आ जाएंगे तब तक इसी तरह सभाएं जारी रहेंगी। EPS 95 के पेंशनर बैठने वाले नहीं हैं। लगातार इस तरह धरना प्रदर्शन, आंदोलन और सभाएं जारी रहेंगी। दोस्तों देख सकते हैं कई हजार EPS 95 पेंशनर महाराष्ट्र के सोलापुर में एकत्रित हुए हैं। दोस्तों इन EPS 95 पेंशनधारकों की मिनिमम पेंशन बढ़ोतरी की मांग है 7,500 रुपये प्लस महंगाई भत्ता। इसी को लेकर के ये EPS 95 पेंशनर सरकार से और श्रम मंत्री, वित्त मंत्री सभी से मुलाकात किए हैं और इसी की मांग उठा रहे हैं। दोस्तों इसी क्रम में जगह जगह EPS 95 पेंशनधारक सभाएं भी कर रहे हैं। यह वीडियो या जानकारी पसंद आए तो वीडियो को लाइक करेंगे। इस चैनल पर नए हैं चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।